श्री स्वामी समर्थ. आज आपण तुकाराम बीज म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. संत तुकाराम हे विचारवंत, समाजसेवक आणि कवीसुद्धा होते. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. पण संत तुकाराम बीज म्हणजे काय आणि यंदाच्या वर्षी कधी आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे. या संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामधून आपल्याला प्रेरणा मिळतं. तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. संत तुकाराम काळाचा पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारवंत होते. त्यांच्या अभंगांना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. संत तुकाराम हे एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात झाला. संत तुकाराम यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जातात. पण तुकाराम बीज म्हणजे नक्की काय याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांच्या जन्मवर्षाबाबत अनेक मतांतरे आहेत. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झालेला आहे. तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठगमन झाले असे मानले जाते. म्हणजे संत तुकाराम महाराज यांना देव सदैव वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हणून संबोधले जातात. फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदैव वैकुंठगमन केले. मात्र संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले की नाही याबाबत काहीची वेगळीच मते आहे. संत साहित्याचे अभ्यासक यांच्या मते संत तुकाराम महाराज वैकुंठगमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे अजूनपर्यंत तरी नाहीच आहे. संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले. संत तुकाराम बीजच्या दिवशी भाविक हे तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात, नमनतेचे अभिवादन करतात. यंदाच्या दिवशी 27 मार्च रोजी तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठगमनाचा दिवस आहे. संत तुकाराम महाराज यांचे देहू या आपल्या जन्मगावात वैकुंठगमन केले. या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असे म्हटले जाते की तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले. तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम महाराजांच्या बीजच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची मान्यता सुद्धा आहे. संत तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठगमनाचा दिवस आहे असे मानणारा हा मतप्रवाह आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठगमन झाले असेही मानले जातं. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकाराम महाराजांचे आराध्य देव होते. तुकाराम वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदैव वैकुंठगमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखे होते. देहूला वैकुंठगमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आजही देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठगमनाला गेलते त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजला बरोबर दुपारी 12 वाजून 2
असता. अर्थातच ज्यावेळी तुकोबा महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेत असतो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असं म्हणत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी देहू नगरीतून सदैव वैकुंठगमन केले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. यंदा तुकाराम बीज ही 28 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देत असतात. संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकाराम महाराजांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम महाराजांना आदर्श मानतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठगमन झाले असे मानले जात असले तरी संत तुकाराम महाराजांनी 1660 साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला असं सांगितलं जातं. मराठी संस्कृतीतील भक्ती पंथाचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांनी जगभरात लाखो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणीपासून प्रेरणा घेतात. तुकाराम बीजचा सोहळा याची डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष होतो. संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धावर परखड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं. त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकाराम महाराजांना दर्शन देणं क्रम प्राप्त झालं. मात्र फक्त दर्शनाने माझी तृष्णा भागणार नाही तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळो अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती. त्या विनंतीला मान देऊन श्री विष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देहू येथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थित कीर्तन करताना तुकाराम महाराज आपला राम राम घ्यावा असं म्हणत देह वैकुंठाला निघून गेले. कोरोनामुळे 2 वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही. गेल्या वर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. या वर्षी सुद्धा हा सोहळा खूप चांगल्या पद्धतीमध्ये पार पडेल. तुम्हाला सुद्धा दर्शनाला जायचं असेल महाराजांच्या तर नक्की जा आणि तिथली अनुभूती तुम्ही स्वतः अनुभव घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खरंच उपयोगाची माहिती जर असेल ती तुमची तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण व्हिडिओ इथे समाप्त करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.